नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पेपर नंबर 3 आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास, हिस्ट्री ऑफ मॉडर्न महाराष्ट्र यामध्ये आपण 1900 ते 1960 पर्यंतचा जो इतिहास आहे या इतिहासाचा अभ्यास करणार आहे. मित्रांनो, आपण जे आत्तापर्यंत लेक्चर घेतलं त्यामध्ये आपण सिलेबस बघितला. त्यामध्ये राष्ट्रवादाचा उदय आणि विकास हा पहिला टॉपिक, दुसरं राष्ट्रवादी चळवळीतील महाराष्ट्राचं योगदान काय, सामाजिक चळवळी कुठल्या, आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ जी आहे ही संयुक्त महाराष्ट्र चळवळ कशा पद्धतीची. तर आज आपण राष्ट्रवादाचा उदय आणि विकास हा जो पहिलं युनिट आहे, राईज अँड ग्रोथ ऑफ नॅशनलिझम, हे आपण बघणार आहे. तर बघा, यामध्ये आपल्याला भारतातील महाराष्ट्रातील राष्ट्रवादाचा विकास, राष्ट्रवाद म्हणजे काय, राष्ट्रवादामध्ये गोपाळकृष्ण गोखले यांचं योगदान कुठलं होतं, आणि राष्ट्रवादी विकासामध्ये लोकमान्य टिळकांचं योगदान काय आहे याचा आढावा आपल्याला यामध्ये घ्यायचा. तर भारतातील आणि महाराष्ट्रातील राष्ट्रवादाचा इतिहास पाहण्याच्या पूर्वी राष्ट्रवाद ही संकल्पना पहिल्यांदा आपण समजावून घेतली पाहिजे, किंवा त्याचा जो अर्थ आहे हा अर्थ पण समजावून घेतला पाहिजे. याचं कारण, राष्ट्रवादाबद्दल समाजामध्ये अनेक गैरसमज होते. मानवी इतिहास, आणि या मानवी इतिहासामध्ये राष्ट्रीय एकात्मतेला भिन्न भिन्न संदर्भ, भिन्न भिन्न अर्थ प्राप्त झालेले. राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय एकात्मता या दोन्ही संज्ञा समान अर्थानं वापरलेल्या आहेत. याचं कारण, एक राष्ट्र एक राज्य या सिद्धांतामधून राष्ट्रवादाची कल्पना, जी ही कल्पना उदयाला आली, आणि राष्ट्रवाद हा देशभक्ती, देशप्रेम, जातीय धार्मिक एकता, भौगोलिक विकास यातून पावलेला आपल्याला दिसतो, आणि राष्ट्रवाद हा राष्ट्रीय एकात्मतेचा आधार मानलेला आहे. परंतु जे.एस. मिल यांच्या मते राष्ट्रवादामुळं माणसं इतर माणसापासून तोडली गेलेली आपल्याला दिसतात. ॲक्टन म्हणतो, राष्ट्रवाद हा प्रतिगामी पाऊल आहे. अर्थात वेगवेगळ्या विचारवंतांनी अशी मतं मांडली असली तरी पूर्णपणे ती निराधार म्हणता येणार नाही. पण आज राष्ट्रीय एकात्मता या अर्थानं राष्ट्रवाद अपेक्षित नाही, ती एक इतिहास जमा झालेली संकल्पना आहे, कल्पना आहे. राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्र निर्माण या दोन्हीचा अर्थही सामान्यतः एकच आहे. राष्ट्र निर्माण म्हणजे संपूर्ण राष्ट्रातील लोकांच्या निष्ठेचं एकच केंद्र विकसित करणं, आणि राष्ट्र निर्माण हे राष्ट्राचं हित, मग व्यक्ती, जात, वर्ग, क्षेत्र या समूहाच्या वरचं आहे. राष्ट्र निर्माण म्हणजे व्यक्तिगत हित आणि राष्ट्रीय हित जे आहे, ह्या राष्ट्रीय हित यांच्यामधलं जे सामंजस्य आहे, हे सामंजस्य असलेलं आपल्याला दिसतं. यांच्यामधलं जे सामंजस्य आहे हे सामंजस्य असलेलं आपल्याला दिसतं. आणि मग व्यापक अर्थानं आपण एक आहोत, ही भावना जी आहे, ही भावना रुजल्यानं त्या लोकसमुदायामध्ये राष्ट्रीय भावनेचा उदय होतो. ही भावना बाहेरून लादलेली नसते, तर ती मनातूनच असते. थोडक्यात राष्ट्र म्हणजे भौगोलिक एकता असलेल्या प्रदेशामध्ये वास्तव्य करणारा किंवा वांशिक एकता असणारा लोकसमुदाय.
परंतु आजच्या आधुनिक काळामध्ये अनेक देशामध्ये भिन्न भिन्न वंशाचे लोक एकच राष्ट्र म्हणून राहत असल्यामुळं वांशिक एकतेला राष्ट्राचा आधार मानणं संयुक्तिक होणार नाही. आणि याचबरोबर भौगोलिक, ऐतिहासिक, धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक असे अनेक जे घटक आहेत, या अन्य घटकांच्या आधारात देखील लोकांना राष्ट्रवादाची भावना जी आहे ही भावना निर्माण होत असलेली आपल्याला दिसते. समान संस्कृती जन्म घेत असलेले आपल्याला दिसते. परिणामी राष्ट्रवाद वाढीला लागतो. राष्ट्र ही संकल्पना विकसित झालेल्या लोकसमूहामध्ये आपण एक आहोत, इतर लोकसमूह आपल्यापेक्षा वेगळे आहेत, ही राष्ट्रीयतेची भावना रुजते आणि वाढीला लागते. आणि या भावनेतून त्या लोकांच्या मध्ये मग सामाजिक अस्मिता असेल, राष्ट्राविषयी जाज्वल असा जो अभिमान आहे, स्वाभिमान आहे, हा स्वाभिमान असेल, समान अशी जी इच्छाशक्ती आहे ही इच्छाशक्ती असेल, समान ध्येय, समान आकांक्षा आणि राष्ट्रासाठी वाटेल तो त्याग जो आहे हा वाटेल तो त्याग करण्याची तयारी जर असेल, ह्या सगळ्या गोष्टी राष्ट्राच्या वाढीला अतिशय महत्त्वाच्या असतात. आणि मित्रांनो, या सगळ्यातूनच काय झालं तर या सगळ्यातूनच राष्ट्रवाद बळकट झालेला आपल्याला दिसून येतो. 18व्या शतकाच्या बरोबर मध्यापासून म्हणजे 1750 आणि 1750 पासूनचा भारताचा इतिहास आणि या भारताच्या इतिहासाला आपण सुरुवात केली, त्याला आपण आधुनिक भारत म्हणतो, त्याला ब्रिटिश कालखंड असं पण म्हणतो. प्रथम आपण या देशामध्ये ब्रिटिशांची सत्ता जी आहे ही ब्रिटिशांची सत्ता कशी कशी स्थिरावत आणि विस्तारत गेली ते आपण अभ्यासलं. एक प्रकारे राजकीय बदल आधुनिकतेची ती सुरुवात ठरली. देशभर आणि सर्व क्षेत्रामध्ये त्याचे हळूहळू परिणाम दिसू लागले. आणि मग शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक दृष्ट्या बदलाचं वारं वाहू लागलं. अनेक सुधारकांनी, अनेक संस्थांनी त्यासाठी मोलाचं कार्य केलेलं आपल्याला दिसतं. आणि हळूहळू आधुनिक भारत जो आहे हा आधुनिक भारत आकार घेऊ लागलेला आपल्याला पाहायला मिळतो. या बदलाचा राजकीय परिणाम पण अटळ होता. अर्थात या राजकीय परिणामांची गती जी आहे ही गती सौम्य होती. प्रत्यक्ष मूर्त स्वरूपानं त्याची अनुकूलता दिसायला 100 ते 125 वर्षाचा जो कालखंड आहे हा कालखंड लागलेला आपल्याला दिसतो. अर्थात हा प्रदीर्घ काळ होता. या प्रदीर्घ काळामध्ये त्या राजकीय बदलांची पार्श्वभूमी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष तयार होत होती आणि हिंदी राष्ट्रवादाचा उदय होत गेला. आणि 19व्या शतकाच्या शेवटी भारतीय राष्ट्रसभेच्या म्हणजे काँग्रेसच्या रूपानं तो परिणाम प्रकट झाला. आणि मग आपण यामध्ये हिंदी राष्ट्रवादाचा उदय, त्याची कारणं, राष्ट्रसभेची स्थापना आणि त्याचा पहिला कालखंड जो होता, ह्या पहिल्या कालखंडाचा जो अभ्यास आहे हा अभ्यास यामध्ये करणार. राष्ट्रवाद, नॅशनलिझम, हा राष्ट्रवाद ही संकल्पना आहे. यामध्ये जनतेच्या मनातील एकतेची भावना आवश्यक आणि महत्वाची असते. भूप्रदेश, लोकसंख्या, शासन संस्था आणि त्याचबरोबर सार्वभौमत्व हे घटक हे घटक मिळून राज्य बनतं. पण त्या राज्यातील जनतेच्या मनामध्ये एकतेची भावना असेल तर राष्ट्र बनतं. आणि ही जी भावना आहे ही भावना म्हणजेच राष्ट्रीयत्व, एकतेची भावना. जनतेच्या मनामध्ये एकतेची भावना असेल तर राष्ट्र बनतं आणि मग ही भावना म्हणजेच राष्ट्रीयत्व. मग जात, धर्म, पंथ, भाषा, प्रादेशिकता या गोष्टींना एकतेच्या भावनेमध्ये गौण स्थान असतं. त्या उलट आपण सगळेजण एक आहोत, ही ऐक्याची भावना म्हणजेच राष्ट्रवाद. अनेक विचारवंतांनी राष्ट्रवादाच्या व्याख्या करण्याचा प्रयत्न केला. त्याचं स्वरूप
स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार असं म्हणता येईल की राष्ट्रवाद प्रत्येक व्यक्तीला आपल्या राष्ट्राबद्दल असणारं प्रेम, वाटणारं प्रेम, असणारी निष्ठा म्हणजे राष्ट्रवाद. प्रत्येक व्यक्तीला आपल्या देशाबद्दल वाटणारं प्रेम आणि निष्ठा म्हणजे राष्ट्रवाद असलेले दिसून येते. मग भारतीय लोकांना आपल्या देशाबद्दल वाटणारं प्रेम, आपल्या देशाबद्दल वाटणारी निष्ठा म्हणजे हिंदी राष्ट्रवाद. भारताचा प्राचीन काळ वैभव संपन्न होता. अनेक घराण्यांनी, अनेक राज्यकर्त्यांनी विशाल असं साम्राज्य निर्माण केलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे त्या काळामध्ये त्या देशामध्ये राष्ट्रीयत्वाची भावना होती. पण मध्ययुगामध्ये आपण बघितलं, सिलेबसचा ज्यावेळी डिस्कशन करत होतो त्यावेळी मध्ययुगामध्ये या भावना ज्या ह्या भावना लुप्त झाल्या. ते अंधकार युग असून त्याचाच एक परिणाम होता आणि भारताप्रमाणे युरोपामध्ये सुद्धा त्या युगाचे परिणाम झाले. फक्त ते त्यातून लवकर सावरले गेले. विज्ञानाचा अभ्यास आणि एकूण पुनरुज्जीवन झाल्यानं त्यांचा राष्ट्रवाद विकसित झाला. भारतामध्ये ब्रिटिश राजवटीमुळं राष्ट्रवादाला जी गती आहे ही गती निर्माण झालेली आपल्याला दिसते. ही जी गती आहे ही गती निर्माण झालेली आपल्याला दिसते. आणि मग 19व्या शतकामध्ये भारतात राष्ट्रवादाचा झालेला जो उदय होता, हा भारतामध्ये राष्ट्रवादाचा झालेला उदय ही आधुनिक कालखंड जो आहे, ह्या आधुनिक कालखंडातील एक महत्त्वाची अशी घटना असलेली आपल्याला दिसून येते. अर्थात ही अचानक किंवा आकस्मिकपणे घडलेली नाही घटना, तर त्याच्या पाठीमागं अनेक कारणं असलेली आपल्याला दिसतात. ब्रिटिशांची जुलमी राजवट, या जुलमी राजवटीविरुद्ध पहिला उठाव जो आहे हा 1857ला भारतीयांनी उठाव केला. पण हा जो उठाव झाला, हा उठाव ठराविक देशांपुरता, ठराविक प्रदेशांपुरता, ठराविक राजे रजवाडे, ठराविक जमीनदार आणि शिपायांच्या पुरता मर्यादित राहिला. हा जो आपल्या देशामध्ये उठाव झाला, हा उठाव ठराविक प्रदेश, ठराविक राजे, ठराविक जमीनदार, ठराविक शिपाई यांच्या पुरता तो मर्यादित राहिलेला आपल्याला दिसून येतो. इंग्रजांनी मात्र हा जो उठाव होता, हा इंग्रजांनी उठाव क्रूरपणे मोडून काढला. जरी या उठावाला 1857च्या जरी अपयश आलं असलं मित्रांनो, जरी तो देशाच्या इतिहासातला एक महत्त्वाचा टप्पा ठरतो. जर आपल्या स्वातंत्र्यासाठी जुनं नेतृत्व, जुन्या प्रेरणा यांचा उपयोग होणार नाही याची लोकांना जाणीव झाली. आणि मग पाश्चात्य शिक्षण घेतलेला एक जाणकार वर्ग देशामध्ये उदयात आला. याच वर्गानं पुढं आपल्या समाजाचं जे नेतृत्व आहे, हे समाजाचं नेतृत्व केलेलं आपल्याला दिसतं. मग मराठे, गुजराती, बंगाली, पंजाबी, जाट, मद्रासी अशा विविध प्रांतातील आणि हिंदू, जैन, मुस्लिम, पारसी हे इत्यादी विविध धर्म, या विविध धर्माचे लोक आपल्या देशाचे नागरिक म्हणून एकत्र येऊ लागले. आणि ज्यावेळी देशाचे नागरिक, वेगवेगळ्या धर्माचे नागरिक हे जेव्हा एकत्र येऊ लागले, म्हणजे वेगवेगळ्या प्रांतातली लोक, ह्या वेगवेगळ्या प्रांतातली वेगवेगळ्या धर्माची लोक ही जेव्हा एकत्र येऊ लागली, एकतेची भावना त्यांच्यामध्ये वाढीला लागली. आणि मग राजकीय दृष्ट्या जाणकार सुशिक्षित लोक जी होती, ह्या जाणकार सुशिक्षित लोकांच्या हे लक्षात आलं की अखिल भारतीय स्वरूपाच्या संघटनेची अतिशय आवश्यकता असते. त्यामध्ये दादाबाई नौरोजी, न्यायमूर्ती रानडे, न्यायमूर्ती तेलंग, फिरोजशाह मेहता, बद्रुद्दीन तय्यबजी, पी सुब्रमण्यम, आनंद चार्लू, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, आनंद मोहन बसू, लालमोहन घोष अशा भारतातील सर्व प्रांतातील जे नेते होते, ह्या सगळ्या नेत्यांचा महत्त्वाचा जो सहभाग आहे, हा महत्त्वाचा सहभाग असलेला आपल्याला दिसतो. आपापल्या प्रांतामध्ये
मग यांनी वेगवेगळ्या संस्था उभा केल्या. आता आवश्यकता काय होती? सर्वांसाठी देश पातळीवरील एक व्यासपीठ निर्माण करण्याची आवश्यकता होती. आणि 1885 साली राष्ट्रसभेची स्थापना झाली आणि एक जे व्यासपीठ आहे हे व्यासपीठ निर्माण झालं. पण ते जाणून घेण्यापूर्वी राष्ट्रवादाचा उदय कसा झाला याचा जो अभ्यास आहे हा अभ्यास करणं मित्रांनो अतिशय गरजेचं असलेलं आपल्याला दिसून येतो. म्हणून भारतातील आणि महाराष्ट्रातील राष्ट्रवादाचा विकास जो आहे हा विकास अतिशय महत्त्वाचा असलेला आपल्याला दिसतो. राजकीयदृष्ट्या प्राचीन काळापासून भारतीय समाजावर विविध राज्यकर्ते आणि या विविध राज्यकर्त्यांच्या राजवटी येऊन गेल्या. पण राजवटी कुठल्या होत्या? मूळच्या भारतीयच होत्या. त्यामुळं या राजवटीमध्ये विघटन घडलं नाही. मध्ययुगामध्ये इस्लामाने भारतावर स्वाऱ्या केला तरी अनेक इस्लामी राजवटी इथंच स्थिरावून त्या इथल्याच बनल्या. म्हणून राष्ट्रीयत्वाला धोका निर्माण झाला नाही. राष्ट्रवाद ही एक आधुनिक कल्पना होती आणि युरोपातील एकजिन्सी आणि एकसंघ समाजातर्फे राष्ट्रवादाच्या संकल्पनेमध्ये एकजिन्सीपणाला एकसंघतेला जास्त महत्त्वाचे स्थान देण्यात आलं होतं. राष्ट्रवादाची निर्मिती जी आहे ही राष्ट्रवादाची निर्मिती युरोपमध्ये झाली. युरोपातील राष्ट्रवादी विचारसरणीचा उगम, त्याचा ऐतिहासिक विशेष आणि त्याच्या विशिष्ट इतिहासातून औद्योगिक क्रांतीच्या प्रक्रिया आपण बघितल्या. परंतु भारतातील राष्ट्रवादाची संकल्पना, राष्ट्रीयत्वाचे घटक आणि राष्ट्रवादाच्या चळवळी यांचा उदय वेगवेगळ्या ऐतिहासिक परिस्थितीतून झालेला आपल्याला दिसून येतो. भारतावर झालेल्या ब्रिटिशांच्या आक्रमणातून भारतात वसाहतवादाचे जे स्वातंत्र्य लढे हे स्वातंत्र्य लढे सुरू झाले आणि त्या माध्यमातून राष्ट्रवादासंबंधीचे विचार जे हे विचार विकसित झाले आणि भारतावर सत्ता स्थापन करीत असताना ब्रिटिशांनी आपण बघितलंय अनन्वित असे अत्याचार केलेले होते. हजारो माणसांना फाशी दिलेली होती. प्रचंड दहशत निर्माण केलेली होती. हिंदुस्थानातील पारंपरिक व्यवसाय असेल, त्याचबरोबर उद्योगधंदे असतील, अर्थव्यवस्था असेल, ही त्यांनी उद्ध्वस्त केलेली आपल्याला दिसून येते. आणि या सगळ्या कारणामुळं ब्रिटिशांच्या विरोधामध्ये जे लढे आहेत हे लढे सुरू झाले आणि या लढ्यांच्या परिणामातून राष्ट्रीय स्वातंत्र्याची चळवळ जी आहे ही राष्ट्रीय स्वातंत्र्याची चळवळ विस्तारित गेली आणि राष्ट्रीय स्वातंत्र्याची चळवळ विस्तारित गेल्यामुळं मित्रांनो स्वातंत्र्याची बीज जी होती ही स्वातंत्र्याची बीज मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेली आपल्याला दिसतात. त्याचबरोबर जर आपण दुसऱ्या बाजूनं खऱ्या अर्थानं ब्रिटिश राजवटच राष्ट्रवादाची भावना रुजण्यास, विकास होण्यास कारणीभूत ठरली. ब्रिटिशांची धर्मनिरपेक्ष शिक्षण व्यवस्था, न्यायदान पद्धती, युरोपामधील स्वातंत्र्य, समता, विश्वबंधुत्व यांच्यासारख्या पुरोगामी विचार आणि या पुरोगामी विचारांची देणगी जी आहे ही पुरोगामी विचारांची देणगी भारतीयांना मिळाली. त्यांच्या काळातली वृत्तपत्र, टपाल व्यवस्था, तार, रेल्वे ह्या ज्या दळणवळणाच्या सुविधा आणि ह्या सगळ्या दळणवळणाच्या सुविधामुळे भारताच्या कानाकोपऱ्यातील लोकांचा भौतिक दुरावा संपला आणि त्यांच्यातील मानसिक एकात्मता, राष्ट्रवादाची कल्पना वाढीला लागली. इंग्रज भारतात येण्याच्या पूर्वी भारतात राष्ट्र नावाची भावना आधुनिक अर्थानं नव्हती. भारत एक बहुसांस्कृतिक समाज होता आणि आजच्या अर्थानं राजकीय अस्मिता निर्माण होण्याचा प्रश्नच नव्हता. याचा अर्थ भारतीय समाजामध्ये सांस्कृतिक एकता नव्हती असा नाही घेता येणार. कारण भारतामध्ये एक प्रकारची सांस्कृतिक एकतेची जाणीव जी ही जाणीव होती आणि भारतातील विविध भाषा बोलणाऱ्या समाजामध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, ज्यू, फारसी अशा सगळ्या धर्माचे लोक राहत होती. पण त्यांचे धर्म वेगळे असले तरी त्यांच्यावर भारतीयांची एक छाप होती
आणि ही एकात्मता हजारो वर्षाच्या सांस्कृतिक संघर्षातून आणि समन्वयातून सुरू झालेली होती. इंग्रजांचं राज्य भारतामध्ये स्थापन झालं. सुरुवातीला त्यांची राजवट स्वागतार्थ वाटली, पण नंतर आर्थिक साम्राज्यवाद, वसाहतवाद, वांशिक भेदाभेद यांची जाणीव झाल्यानं इंग्रजांच्या आणि परत स्वातंत्र्यातून मुक्त होण्यासाठी बघितलं आपण 1857चा उठाव झाला आणि यातून इंग्रज परके आहेत आणि आम्ही भारतीय आहोत ही भावना दृढ झाली आणि भारतीय राष्ट्रवादाचा पाया जो आहे हा पाया मित्रांनो पक्का होत गेला. याच काळात भारतात नव्या स्वरूपामध्ये राष्ट्र राज्य स्थापन झालं पाहिजे याची प्रत्येक भारतीयाला जाणीव झाली आणि भारतीय प्रबोधन चळवळीची सुरुवात करणारे जे विचारवंत होते ह्या विचारवंतांना याचं योगदान द्यावं लागतं. पण भारतात स्थापन होणारं नवं राष्ट्र या युरोपीय राष्ट्राची नक्कल करणार नाही याची जाणीव सुद्धा विचारवंतांना झालेली आपल्याला दिसून येते. मग राजाराम मोहन राय यांच्यापासून सगळ्यांना ती भावना होती. भारतीय संस्कृतीचं स्वत्व कायम ठेवून आपल्याला आवश्यक तेवढेच आपण इतरांच्याकडून घ्यायचं ही त्यामागची भूमिका होती. आणि आधुनिक भारताचे द्रष्टे तत्वज्ञ न्यायमूर्ती रानडे यांनी धर्मनिरपेक्ष सामाजिक राष्ट्रवाद आणि या सामाजिक राष्ट्रवादाचा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत मांडला. भारतीय राष्ट्र राज्याचं धोरण धर्मनिरपेक्ष आणि साम्राज्य विरोधी असलं पाहिजे, राज्याचं स्वरूप संघराज्यात्मक असलं पाहिजे असा आग्रह जो आहे हा आग्रह लोकमान्य टिळकांनी घेतलेला आपल्याला दिसतो. महात्मा गांधीजींनी धर्मसहिष्णुता, सर्वधर्म समभाव, धर्मनिरपेक्ष राज्य संस्था या गोष्टीचा पुरस्कार केला आणि व्यापक सांस्कृतिक जे स्वातंत्र्य आहे ह्या व्यापक सांस्कृतिक स्वातंत्र्याचा जो आग्रह आहे हा आग्रह धरलेला आपल्याला दिसतो. आणि मग महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याचं ध्येय जे हे स्वातंत्र्याचं ध्येय साध्य करण्यासाठी संपूर्ण भारत जो आहे हा संपूर्ण भारत एक झाला आणि संपूर्ण भारत एक होऊन प्रखर असा जो राष्ट्रवाद आहे अशा प्रखर अशा राष्ट्रवादाची जी भूमिका आहे ही भूमिका त्यामध्ये घेतलेली आपल्याला दिसून येते. स्वातंत्र्यानंतर राष्ट्रवादाची मांडणी जी आहे ही मांडणी करण्याचं काम पंडित जवाहरलाल नेहरूंनी केलं. पंडित नेहरू हे इतिहासाचे आणि राष्ट्र निर्मितीच्या ऐतिहासिक प्रक्रियेचे खोल असे अभ्यासक होते. त्यांच्या मते भारतीय समाजाची जडणघडण गेल्या 5000 वर्षापासून होते आणि भारतीय समाज इतर समाजांना आपल्यामध्ये आत्मसात करून घेत असल्यामुळं भारतामध्ये धार्मिक सहिष्णुता होती आणि युरोपसारखे धार्मिक आणि वांशिक संघर्ष झाले नाहीत. भारतीय समाज हा समन्वयाची भूमिका घेत असल्यामुळं इथं विविध धर्म आणि संस्कृतींना विकसित होण्याची जी संधी आहे मित्रांनो ही विकसित होण्याची संधी मिळालेली दिसते. पण विविधतेमध्ये भारतीय एकात्मता राहिली आणि एकात्मता जी आहे ही एकात्मता रामायण, महाभारत, इतर महाकाव्य, तीर्थस्थानं, तीर्थयात्रा त्याचबरोबर संस्कृती ह्या सगळ्या गोष्टींनी तयार केलेली आपल्याला दिसते. धर्मनिरपेक्ष धर्म परिवर्तनामुळं फरक पडला नाही आणि भारतामध्ये धर्मसहिष्णुता, सर्वधर्म समभाव आणि समन्वय आणि या समन्वयातून एकतेची भावना प्रबळ झाली आणि भारतीय राष्ट्रवादाचं अधिष्ठान जे हे अधिष्ठान निर्माण झालं असं पंडित नेहरूंचं मत असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि मग हा जो राष्ट्रवाद आहे त्या राष्ट्रवादाच्या उदयाची कारणं जी मित्रांनो ही उदयाची कारणं कशा पद्धतीची आहेत याचा जो अभ्यास आहे हा अभ्यास आपण पुढच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. तर मित्रांनो हा आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास हा पेपर आपण पेपर नंबर 3 बघतोय. तर तुम्ही याची जे लेक्चर्स असतात ही लेक्चर्स अतिशय मन लावून असं ऐका आणि जेव्हा आपण ऐकतो ते आपल्या स्मरणामध्ये राहतो. तर घरीच राहा, सुरक्षित राहा आणि
सर्व नियमांचं पालन करा. धन्यवाद.